या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, प्रिया तिच्या खोलीमध्ये असते आणि त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो. तर प्रिया त्याला म्हणत असते की प्रीतम सॉरी. तर प्रीतम म्हणतो की अगं हे काय बोलतेस तू, खरं तर मी तुझी माफी मागायला हवी. डॉक्टरांनी कन्फर्म केल्याशिवायच मी खूप गोंधळ घातला आणि त्यामुळे ना माझी चूक आहे. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की हो प्रीतम, पण तुम्हाला लहान मुलं खूप आवडतात ना. तर प्रीतम म्हणत असतो की अगं हो प्रिया, आणि तू बघ ना आपलं मूल म्हणजे ही कन्सेप्टच किती भारी आहे. आपल्या दोघांचं बाळ असणार आहे ते, आणि त्याचमुळे मी खूप जास्त एक्सायटेड झालो. पण ठीक आहे, काही हरकत नाही, कारण या सगळ्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्त्वाची तू आहेस. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की हो प्रीतम, आणि मलासुद्धा असं वाटत होतं की कदाचित हे सगळं बाहेरच्या खाण्यामुळे होतं आहे, पण तुम्ही सगळेच जण किती आनंदात होता, माझे किती लाड करत होता, आणि मग मला देखील हे सगळं हवं हवंसं वाटू लागलं. तर प्रीतम हसतच म्हणतो की काही हरकत नाही, तूसुद्धा लवकरच या घराला गुड न्यूज देशील. आणि त्यावर प्रिया लाजूनच हो म्हणते. पण तितक्यात ती मोनिका त्या ठिकाणी येते. ती प्रियाला आणि प्रीतमला सांगत असते की मी कायमची गावी जाणार आहे आणि म्हणून शेवटचं तुम्हाला भेटण्यासाठी आली. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की ठीक आहे, पण तू सावकाश जा आणि अधूनमधून आम्हाला भेटण्यासाठी नक्की ये. आणि त्यावर ती मोनिका हो म्हणते. त्यानंतर ती प्रियाला विचारते की जर तुझी काही हरकत नसेल तर मी तुझ्या नवऱ्याला थोडा वेळ बाहेर घेऊन जाऊ का, मला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आणि ते ऐकून प्रिया म्हणते की ठीक आहे, त्यात काय विचारायचं. पण प्रीतमच म्हणतो की अगं प्रिया कशासाठी. आणि तो मोनिकाला सांगतो की तुला जे काही बोलायचं आहे ना ते तू इथेच बोल. पण प्रियाच म्हणते की प्रीतम असं काय करताय, इतकं फॉर्मली नका वागू, ती तुमची मैत्रीण आहे ना, मग जा बाहेर जाऊन बोला तिच्याशी. आणि मग प्रीतम त्या मोनिकासोबत नाईलाजाने बाहेर जातो. बाहेर गेल्यानंतर पण त्याला सतत जे काही घडलेलं असतं तेच आठवत असतं आणि त्याचा चेहराही उतरलेलाच असतो. तर ती मोनिका म्हणत असते की प्रीतम मला माहिती आहे तुला बाळ हवं होतं, मात्र प्रिया प्रेग्नेंट नाही आहे हे कळाल्यावर तू नाराज झालास. आणि मग त्यानंतर ती त्याचा हातही हातात घेते, पण प्रीतम पटकन त्याचा हात सोडवतो आणि म्हणतो की अगं असं काही नाही आहे, मी फक्त खूप जास्त एक्सायटेड झालो होतो इतकंच. पण प्रिया लवकरच गुड न्यूज देईल, यावेळी नाही तर पुढच्या वेळी. आणि ते ऐकून ती मोनिका म्हणू लागते की प्रीतम खरं तर मला तुला एक न्यूज द्यायची आहे आणि त्याचसाठी मी इथे आले होते. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की अगं हो, तू आल्यापासून मला असं वाटते की तुला काहीतरी सांगायचं आहे, पण मी माझ्याच गडबडीत होतो. बोल ना, काय झालं, काय सांगायचं आहे तुला. आणि त्यावेळी ती मोनिका म्हणते की प्रीतम मी प्रेग्नेंट आहे, मी आई होणार आहे. आणि हे ऐकून प्रीतम तर खूपच खुश होतो. तो म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स मोनिका, आणि मला सांग तू लग्न कधी केलंस गं, आणि तुझा नवरा कुठे असतो. आणि त्यावरती मोनिका रागातच म्हणते की इथेच असतो. तर प्रीतम विचारतो इथे म्हणजे कुठे, या शहरात का, आणि मला सांग तू नेमकं लग्न कधी केलं, मला का नाही सांगितलं. आणि आता तू गावी जातेस ना तर व्यवस्थित जा, तुझी आणि बाळाची काळजी घे. आणि मग त्यानंतर तो तेथून जाण्यासाठी निघतो. पण ती मोनिका मोठ्याने त्याला आवाज देत थांबवते. ती म्हणत असते की प्रीतम मी प्रेग्नेंट आहे ही न्यूज नाही आहे, तर तू बाबा होणार आहे ही न्यूज आहे. आणि ते ऐकून प्रीतम हसतच म्हणतो की अगं माझा गैरसमज झाला होता, पण प्रिया प्रेग्नेंट नाही आहे. आणि ते ऐकून ती मोनिका म्हणते की मी प्रियाबद्दल बोलतच नाही, माझ्या पोटात तुझं बाळ वाढते. आणि हे ऐकून प्रीतमच्या पायाखालची जमीनच सरकते. तो म्हणत असतो की हे कसं शक्य आहे. तर ती मोनिका त्याचा हात तिच्या पोटावर ठेवताना म्हणते की मी आपल्या बाळाची शपथ घेऊन सांगते, माझ्या पोटात तुझं बाळ वाढते. आणि हे ऐकून प्रीतमला तर काय बोलावं तेच सुचत नाही, त्याला घाम फुटलेला असतो. तर ती मोनिका म्हणत असते की प्रीतम तुला आठवतं आहे का, तुझं आणि दिशाचं लग्न ठरलं होतं, पण तुझं प्रेम प्रियावर होतं. आणि त्याच सगळ्या टेन्शनमध्ये तू खूप दारू प्यायला सुरुवात केली होती. आणि असाच एके दिवशी तू माझ्या घरी आला, तू खूप दारू पिलेला होता आणि घरी आल्यानंतरसुद्धा तू खूप दारू पिली. आणि त्यावेळी तुला आधाराची गरज होती आणि मी तुला आधार दिला, आणि मग आपल्यात जे व्हायला नको होतं तेच घडलं. आणि हे सगळं काही ऐकून प्रीतमला तर मोठा धक्काच बसतो. आणि मग त्यानंतर मोनिकाला तो सगळा प्रसंग आठवतो. ती तिच्या घरी असते, प्रीतम खूप दारू पिऊन तिथे आलेला असतो आणि तो त्या मोनिकालाच प्रिया म्हणून हाका मारत असतो. मोनिका त्याला समजावते की मी प्रिया नाही आहे, मी मोनिका आहे, पण नेमकं झाले तरी काय. आणि त्यावेळी प्रीतम रडत म्हणत असतो की मला आधाराची गरज आहे, मला कोणीही समजून घेत नाही आहे. आणि मग तो तिला मिठी मारतो. तर हे सगळं काही ऐकून प्रीतम म्हणतो की मला यातलं काहीच कसं आठवत नाही आहे, हे सगळं कधी घडलं. तर मोनिका म्हणत असते की नाही आठवत तेच बरं आहे.
पण मी तो दिवस कधीही विसरू शकणार नाही आणि खरं तर ना मी तुला हे सगळं काही सांगणारच नव्हते. पण आज मी बघितलं तुला किती डेस्परेटली बाळ हवं होतं आणि म्हणून मग मी तुला ही गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला. आणि तुला जर असं वाटत असेल ना की मी इथे तमाशा करण्यासाठी किंवा माझा हक्क मागण्यासाठी आली आहे, तर खरंच तसं काही नाही आहे. पण एक गोष्ट ऐक, मी बाळाला जन्म देणार आहे, कारण तुझं नसलं तरी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्याचमुळे मी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आहे. ते ऐकून प्रीतम त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न करतो, पण ती म्हणत असते की हे बघ प्रीतम, मला कोणताही हक्क नको आहे किंवा मी तुझ्यावर या बाळाचं बर्डनही देणार नाही आहे. पण मला हे बाळ हवं आहे, हे बाळ आपल्या प्रेमाची निशाणी आहे. आणि मग त्यानंतर ती सरळ तेथून निघून जाते. प्रीतमला मात्र काय करावं हे सुचत नाही. त्यानंतर पारूचं ज्या माणसासोबत लग्न ठरलेलं असतं तो माणूस पोस्टमनचा वेश धारण करून किर्लोस्करांच्या बंगल्याबाहेर येतो. सिक्युरिटी गार्ड्स त्याला अडवतात आणि सांगतात की तुम्ही जे काही पत्र आणलेलं असेल ते इथेच गेटवर ठेवा. पण तो नाटक करत आवाज बदलत म्हणू लागतो की हे रजिस्टर पत्र आहे, हे ज्याच्या नावाने आहे ना त्याची सही घ्यावी लागेल, त्यामुळे तुम्ही मला आतमध्ये जाऊ द्या. आणि मग त्यामुळे ते सिक्युरिटी गार्ड त्याला आतमध्ये सोडतात. तर तो हसतच किर्लोस्करांच्या बंगल्याकडे पाहू लागतो आणि मग त्यानंतर तो सरळ पारूच्या घराकडे जाण्यासाठी निघतो. तर त्यावेळी गणी बाहेर बसलेला असतो आणि म्हणून मग तो तोंडाला मास्क लावतो आणि त्याचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर तो गणीजवळ जात त्याला हाक मारतो, तर गणी घाबरूनच विचारतो की कोण आहात तुम्ही. त्यावर तो आवाज बदलून सांगतो की तुमच्या गावाकडून पत्र आलं आहे पारू मॅडमसाठी. आणि हे ऐकून गणी खुश होत म्हणतो, म्हणजे माझ्या तायडीचं पत्र आलं आहे का, द्या तुम्ही ते पत्र माझ्याकडे. पण तो विचारत असतो की काय रे गणी बाळा, तुझ्या तायडीचं लग्न झालं आहे का. पण ते ऐकून गणी चिडून म्हणतो की तुम्ही तुमचं काम करा, बाकीच्या चौकशा कशाला करता. आणि हे ऐकून तो खूपच चिडतो आणि त्याच्या खिशातून चाकू बाहेर काढतो. पण त्याचवेळी गणी त्याच्या हातातील पत्र घेऊन घरात पळून जातो. त्यानंतर तो पारूला पत्र देत सांगतो की तायडे बघ, गावाकडून पत्र आले. त्यामुळे पारू खुश होते. तिथे पत्र वाचायला सुरुवात करते. त्यावर गावाकडच्या पाटील काकांचं नाव असतं आणि त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं असतं की पारू, तुझ्या किर्लोस्कर कुटुंबावर खूप मोठं संकट येणार आहे आणि जर तुला हे संकट परतवून लावायचं असेल तर आपल्या कुलदेवीला नारळ फोड. आणि हे वाचून पारू खूप घाबरते. तितक्यात मारुती त्या ठिकाणी येतो आणि काय झाले हे विचारतो. पण पारू त्याला खोटं सांगते की पाटील काकांचं पत्र आलंय, परवा आपल्या गावाकडे पाऊस झाला आणि त्यात आपल्या घराची पडझड झाली, त्याचबद्दल त्यांनी सांगितले. आणि हे ऐकून मारुती काळजीत पडतो. तर पारू म्हणत असते की बा, तू काळजी करू नको, मी उद्याच गावाकडे जाते आणि आपल्या घराची दुरुस्ती करून घेते. आणि मंगल आजीसुद्धा आजारी आहे, तिलाही भेटून येते. आणि ते ऐकून मारुती म्हणतो की ठीक आहे, पण तुझी खूप धावपळ तर नाही ना होणार. तर पारू म्हणते की नाही रे बा, मी उद्या जाईल आणि मग लगेच परत येईल. आणि ते ऐकून गणी म्हणतो की अगं तायडे, पण परवा तर तुझा वाढदिवस आहे ना, तू नसताना तुझा वाढदिवस कसा सेलिब्रेट करायचा. तर पारू म्हणत असते की गणी, आता वाढदिवसापेक्षा ही बाकीची सगळी कामं महत्त्वाची आहे, त्यामुळे आपण यावर्षी वाढदिवस नाही साजरा करायचा. आणि ते ऐकून तो माणूस मात्र खुश होतो आणि हसतच म्हणत असतो की चला, पारू अखेर जाळ्यात अडकली. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.